Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. सो वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक for chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation. And the first part is very short answer type questions, each carrying 1 mark. ठीक आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर विच कंडिशन लॉज ऑफ बॉइल्स, चार्ल्स अँड गे-लुझॅक्स आर व्हॅलिड. कोणत्या कंडिशनसाठी हे लॉज व्हॅलिड असतात, ती कंडिशन तुम्हाला मेन्शन करायची आहे. फॉर आयडियल गॅसेस इट इज व्हॅलिड ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. आयडियल गॅस जर असेल तर आयडियल गॅस हे लॉज ऑल टेम्परेचर ऑल प्रेशरला व्हॅलिड असतात, म्हणजे तो गॅस ते लॉज फॉलो करतो फॉर ऑल टेम्परेचर अँड फॉर ऑल प्रेशर. बट फॉर रिअल गॅसेस इट इज व्हॅलिड इफ प्रेशर इज नॉट टू हाय अँड टेम्परेचर नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ द गॅस. पण रिअल गॅसेससाठी मात्र काही कंडिशन आहे की ज्या कंडिशनच्या अंडरच ते लॉ व्हेरीफाय होतात. आणि कंडिशन काय आहे, प्रेशर खूप जास्त नसावं, द प्रेशर इज नॉट टू हाय, अँड टेम्परेचर खूप कमी नसावं, टेम्परेचर नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन ऑफ टेम्परेचर ऑफ गॅस. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील. या कंडिशनच्या अंडर आयडियल गॅससाठी आणि रिअल गॅसेससाठी ते लॉ व्हेरीफाय होतात. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन इज, on what the value of absorption coefficient, reflection coefficient, transmission coefficient depends. कशावर यांच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. इन ॲडिशन टू मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑन विच रेडिएशन इज इन्सिडंट.
म्हणजे त्या बॉडीच्या मटेरियल व्यतिरिक्त कशावर या कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. तर आता विचार करा, एखाद्या बॉडीवर जर एनर्जी आपण इन्सिडेंट केली तर ती त्या एनर्जीपैकी काही एनर्जी ॲब्सॉर्ब होते, काही रिफ्लेक्ट होते आणि काही ट्रान्समिट होते. आणि त्याच्यावरून आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तयार केले होते. ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू, आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू आणि टी इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. साहजिकच आहे, जेवढी एनर्जी तुम्ही इन्सिडेंट करसाल त्या बॉडीचं नेचर कसं आहे त्याच्यावर ते कोएफिशियंट डिपेंड करतात, हे आपल्याला माहिती होतं. पण त्याच वेळेस द कोएफिशियंट ऑल्सो डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जे रेडिएशन आपण इन्सिडेंट करतोय त्याच्या वेवलेंथवर पण हे कोएफिशियंट डिपेंड करतात. वेगवेगळ्या वेवलेंथसाठी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन वेगवेगळा असतो, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पण वेगवेगळा असतो आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पण वेगवेगळा असतो. सो in addition to the nature of material, this coefficient depends on wavelength of the radiation. म्हणजे फक्त wavelength हा शब्द लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. थर्ड क्वेश्चन, why the temperature of all bodies remains constant at room temperature. आता रूम टेम्परेचरला तुम्ही आपल्या सराउंडिंगला असणाऱ्या बॉडीज कन्सिडर करा. त्या बॉडीचं टेम्परेचर आणि रूमचं टेम्परेचर सारखंच असतं. त्यामुळे बॉडीचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट आणि रेट ऑफ इमिशन ऑफ हीट सारखा असतो. का बरं सारखा असतो? कारण की प्रिहोश थिअरी आपल्याला माहिती आहे. प्रिहोश थिअरीमध्ये असं म्हटलं गेलं आहे की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग, आहे ना. त्यामुळे जर दोन्ही टेम्परेचर सारखे असतील तर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन सारखे असतील आणि म्हणून मग बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. सो ॲट रूम टेम्परेचर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन is equal to rate of emission of radiation of the body. So temperature of body remains constant at room temperature. Rate of absorption आणि rate of emission सारखा असल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, रूम टेम्परेचर एवढं. चौथा क्वेश्चन आहे, अबाउ व्हॉट टेम्परेचर ऑल बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता पुन्हा आलं प्रिहोश थिअरी ऑफ हीट एक्सचेंजचाच कॉन्सेप्ट. प्रिहोश थिअरी ऑफ हीट एक्सचेंजमध्ये म्हटलं गेलं आहे की एव्हरी बॉडी रेडिएट्स हीट ॲट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून बाकीच्या सर्व टेम्परेचरला बॉडी हीट रेडिएट करते. म्हणजेच आपल्याला आन्सर लिहिता येतं, अबाव ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर एव्हरी बॉडी रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन इज अ न्यूमेरिकल. काय म्हटलं पहा, if the density of nitrogen is 1.25 kg per meter cube at a pressure of 10 raised to power 5 Newton per meter square, find the root mean square velocity of. तिथे क्वेश्चन बँकमध्ये ऑक्सिजन झालेलं आहे, तिथे नायट्रोजन करावं लागेल. कारण की ऑक्सिजनचं जर काढायचं असेल तर मग पुन्हा तुम्हाला हे एक्झाम्पल खूप लेंथी होऊन जाईल. मग तिथे नायट्रोजन केलं आहे मॉलिक्युल. मग आता या ठिकाणी NTPला बघा, नायट्रोजनची डेन्सिटी दिली तुम्हाला. सो रो इज 1.25. प्रेशर दिलं नायट्रोजनचं 10 to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि RMS वेलॉसिटी काढायची नायट्रोजनची. सो सी यू हॅव टू फाइंड. काय RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला? √3p अपॉन रो. RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतो? 3p अपॉन रो. सो 3p इज 10 to 5 आणि रो इज 1.25. सॉल्व केला. लॉकची कॅल्क्युलेशन मी इथे तुम्हाला दिलेलेच आहेत, बघून घ्या. You will get RMS velocity of nitrogen at that particular temperature is 489.9 meter per second. ठीक आहे. एका मार्कासाठी असल्यामुळे डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं आणि फॉर्म्युला लिहा, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. कॅल्क्युलेशन दाखवलेच पाहिजे असं काही आवश्यक नाही 1 मार्कासाठी. हां, पण 2 मार्काचं जर एक्झाम्पल असेल हे तर तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवावे लागतील, हे पण लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6, फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 3 liters ऑफ गॅस ॲट HTP गिव्हन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 × 10⁵. बघा, त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे 3 लिटर. सो व्ही इज 3 लिटर. सो 3 इंटू 10⁻³ किती? -3 का? यस. प्रेशर इज गिव्हन 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड वी नो दॅट टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 PV. 3 P is given 1.013 × 10⁵. Volume is given 3 liter. 3 liter means 3 × 10⁻³ meter cube upon 2. सॉल्व केलं याला आपल्याला आन्सर मिळतं 455.85 joules. सो कायनेटिक एनर्जी ऑफ 3 liters ऑफ दॅट गॅस इज 455.85 joules. क्वेश्चन नंबर 7 इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बा,
determine the pressure of nitrogen at 0 degree centigrade if the density of nitrogen at NTP म्हणजे 0 degree centigrade is 1.25 kg per meter cube and RMS speed of molecule at NTP is 489 meter per second. म्हणजे आपल्याला डेन्सिटी इज गिवन, सो रो इज गिवन 1.25, RMS velocity means C is given 489 meter per second and we have to find pressure. So the RMS velocity चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, C is equal to under root 3p upon rho, where P is pressure, rho is density. Pressure is at a particular temperature. At that same temperature, density must be, you have to consider. So P is equal to rho C square upon 3. व्हॅल्यूज पुटअप केल्या आपण, आपल्याला आन्सर मिळतं 9.963 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर आहे, फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट लिहायला विसरू नका. एका मार्काचं एक्झाम्पल आहे, तुम्ही जर युनिट लिहिलं नाही तर तुमचा पूर्ण मार्क गेला, किंवा तुमचा आन्सर जर चुकलं आहे तर तुमचा पूर्ण मार्क गेला. दोन्ही बरोबरच पाहिजेत. हां, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष ठेवा. नाव क्वेश्चन्स ऑन द टाईप, दॅट इज शॉर्ट आन्सर 1. essay 1 टाईप क्वेश्चन्स इज कॅरिंग 2 मार्क्स. ओके, आता याच्यातला पहिला क्वेश्चन दिला आहे, स्टेट फॅक्टर्स ऑन विच अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द गॅस बाय अ बॉडी डिपेंड्स. एखाद्या बॉडीमधनं जी हीट एनर्जी रेडिएट होते म्हणजे बाहेर पडते, ती कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते. तर आपल्याला माहिती आहे फॅक्टर कोणते कोणते आहेत. तर सो अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन नंबर 1 टेम्परेचर ऑफ द बॉडी. बरोबर आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता ॲब्सोल्यूट टेम्परेचर का बरं म्हटलं, कारण की ते टेम्परेचर तुम्हाला केल्व्हिनमधलं कन्सिडर करायचं आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही. सो दॅट्स वाय द वर्ड ॲब्सोल्यूट. द नेचर ऑफ द बॉडी, बॉडीचं नेचर कसं आहे, कोणत्या प्रकारची ती बॉडी आहे त्याच्यावर हीट रेडिएट डिपेंड करेल. ब्लॅक बॉडी आहे की व्हाईट बॉडी आहे की अजून कोण अथर्मस बॉडी आहे की डायथर्मस बॉडी आहे, त्याच्यावर पण त्या बॉडीमधनं बाहेर पडणारी हीट डिपेंड करते. सरफेस एरिया ऑफ द बॉडी, बॉडीचा सरफेस एरिया कमी आहे की जास्त आहे त्याच्यावर पण त्या बॉडीमधनं रेडिएट होणारी हीट डिपेंड करते. अँड द टाईम ड्युरेशन फॉर विच एनर्जी इज रेडिएटेड, किती वेळासाठी हीट एनर्जी बाहेर पडून राहिली त्या टाईमवर पण बाहेर पडणारी एनर्जी डिपेंड करते. सो फॉर 2 मार्क्स यू हॅव टू राईट 4 पॉईंट्स आणि 4 पॉईंट्स आपण लिहिलेत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन इज शो दॅट फॉर मोनोॲटॉमिक गॅस रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स इज 5:3. मोनोॲटॉमिक गॅससाठी दोन्ही स्पेसिफिक हीटमधला रेशो 5:3 असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता दोन्ही स्पेसिफिक हीट म्हणजे कोणत्या, CP आणि CV. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता मोनोॲटॉमिक गॅस जर घेतला आपण, फॉर मोनोॲटॉमिक गॅस द एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 kT. 3/2 kT का बरं, कारण की मोनोॲटॉमिक गॅसच्या 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. सो दॅट्स वाय. आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते, 1/2 kT. आठवतं ना लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, की प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते, 1/2 kT. आणि 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम त्या मोनोॲटॉमिक गॅसला असल्यामुळे 3/2 kT एवढी त्याची एनर्जी असेल एका मॉलिक्युलची. एका मॉलिक्युलची जर एवढी आहे तर एका मोलची किती, त्याला ॲव्होगाद्रोज नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. सो Na इंटू 3/2 kT. दिस इज एनर्जी पर मोल. मग आता एनर्जी पर मोल आपल्याला माहिती आहे, तर मग आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट काढता येते. काय फॉर्म्युला येईल त्याचं मग, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय डेफिनेशन काय आहे, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड टू 1 मोल ऑफ सबस्टन्स सो दॅट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 degree centigrade or 1 Kelvin. So for finding CV you have to find dE/dt, change in energy per unit temperature. पर युनिट टेम्परेचर, dt म्हणजे पर युनिट टाईम नाही, पर युनिट टेम्परेचर. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण पर युनिट टेम्परेचर, तर आपल्याला मिळतं 3/2. हा 3/2 Na हा ॲव्होगाद्रोज नंबर आहे, तो कॉन्स्टंट आहे. आणि हा बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट Kb तो पण कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हे असेच राहिले, dt/dt 1 झाला. सो 3/2 Na/Kb आणि Na इंटू Kb हा प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे, हा असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे CV मिळते आपल्याला 3/2R. ठीक आहे. मोनो ॲटॉमिक गॅसची CV आहे 3/2R. आता आपल्याला मेयर्स रिलेशन माहिती आहे. मेयर्स रिलेशन काय सांगतं, CP - CV हा डिफरन्स असतो R एवढा. मग CV जर 3/2R आहे तर CP किती येईल, CP मिळेल आपल्याला CV + R. सो 3/2R + R मीन्स 5/2R.
CV आहे 3/2R, CP आहे 5/2R. दोघांचा रेशो घेतला CP/CV, आपल्याला मिळाला 5/3. सो रेशो ऑफ स्पेसिफिक हीट इज 5:3. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. 2 मार्कासाठी एवढं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. शो दॅट फॉर डायॲटॉमिक गॅस द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स इज 7:5. जसं मोनोॲटॉमिक गॅससाठी आपण रेशो काढला 5:3, तसा डायॲटॉमिकसाठी तो 7:5 असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी डायॲटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल घ्या. डायॲटॉमिक गॅसच्या मॉलिक्यूलला आपण रिजिड मॉलिक्यूल कन्सिडर करू. त्यामुळे याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील. अशा 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतील. आणि 5 डिग्री ऑफ फ्रीडम असल्यामुळे एका मॉलिक्यूलची एनर्जी असेल 5/2 kT. ठीक आहे. एका मॉलिक्यूलची जर एवढी आहे तर एका मोलची किती असेल, तर त्याला ॲव्होगाद्रोज नंबरनी मल्टिप्लाय करा. सो 5/2 NaKBT. एका मोलची कायनेटिक एनर्जी जर एवढी आहे तर स्पेसिफिक हीट किती असेल, तर DE/dt करा. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 5/2 NaKB. आणि NaKB म्हणजे R. सो 5/2R. म्हणून CV मिळालं आपल्याला डायॲटॉमिक गॅससाठी 5/2R. मेयर्स रिलेशन वापरा, CP काढा. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन CP = CV+R. सो यू विल गेट CP = CV आहे 5/2R + R म्हणजे 7/2R. सो फ्रॉम 1 and 2 यू विल गेट CP/CV इज 7/5. आणि म्हणून मग तो रेशो आपल्याला मिळतो 7:5. डायॲटॉमिक रिजिडसाठी 7:5. मोनोॲटॉमिकसाठी 5:3. हे रेशो पण लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात तुमच्या नीट आणि JEE. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. शो द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेवलेंथ. म्हणजे रेडियंट पॉवर विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ हा ग्राफिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ. म्हणजे वेवलेंथनुसार, म्हणजे कोणत्या वेवलेंथची, म्हणजे बॉडीमधनं जर तुम्ही एखाद्या ब्लॅक बॉडीचं रेडिएशनचा जर विचार केला तर त्या ब्लॅक बॉडीमधनं बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ ज्या असतात त्या प्रत्येक वेवलेंथशी असोसिएटेड असणारी एनर्जी वेगवेगळी असते. हे आपल्याला माहिती आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आपल्याला माहिती आहे. एक ठराविक वेवलेंथ असते की जिच्याशी रिलेटेड वेवलेंथ ही मॅक्झिमम असते. त्या वेवलेंथला आपण काय म्हटलेलं आहे, मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ आहे ना. मग आता या ठिकाणी मी जो ग्राफ दाखवलेला आहे त्या ग्राफकडे लक्ष ठेवा. जर बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तर हा ग्राफ फ्लॅट असतो थोडासा. टेम्परेचर आपण बॉडीचं वाढवलं तर ग्राफची हाईट वाढते आणि मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ पहा, याची मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ इकडे होती, आता ती इकडे झाली, म्हणजे कमी झाली. हां, अजून त्या बॉडीचं टेम्परेचर आपण वाढवलं, म्हणजे 5000 केल्विन त्या बॉडीचं टेम्परेचर केलं तर हा पीक इकडे शिफ्ट झाला, थोडासा लेफ्ट साईडला शिफ्ट होतो आहे. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ ही अजून कमी झाली आहे. आपण बॉडीचं टेम्परेचर अजून जास्त वाढवलं, म्हणजे 5500 केल्विन केलं तर हाच ग्राफ आपल्याला असं दिसतोय, म्हणजे पीक वेवलेंथ ही दिसते. म्हणजे जसजसं बॉडीचं टेम्परेचर वाढत चाललं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ कमी कमी होत चालली. सो मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि याला आपण म्हटलेलं आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आठवतं का? हां, या ग्राफवरनंच तो तयार होतोय. आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि या प्रकारे ग्राफ तुम्हाला पेपरमध्ये काढायचा आहे. ग्राफला नावं द्या, ते टेम्परेचर दाखवा, मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ दाखवा व्यवस्थित. या ॲक्सिसला वेवलेंथ ॲक्सिस म्हणा, या ॲक्सिसला रेडियंट पॉवर ॲक्सिस असं म्हणा. 2 मार्कासाठी मात्र लक्ष ठेवा. हे पीक मात्र मागे मागे सरकले पाहिजे, जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. त्यानंतर अजून एक डायग्राम तुम्हाला विचारलेली आहे. क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीनी ब्लॅक बॉडी तयार केली होती म्हटल्यापेक्षा अशी एक बॉडी तयार केली की ज्यामध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटवर जर आपण रेडिएशन इन्सिडेंट केलं तर ते रेडिएशन पूर्णपणे ॲब्सॉर्ब होतं. सो ब्लॅक बॉडी रिअलाइज इन प्रॅक्टिस करण्यासाठी आणि तयार केलेली ब्लॅक बॉडी. तर त्या ठिकाणी डबल वॉल हॉलोस्फिअर होता, त्याला एक ॲपर्चर होतं. हे ते ॲपर्चर की ज्या ॲपर्चरमधनं रेडिएशन आतमध्ये जाईल. इथे कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं होतं. या कोनिकल प्रोजेक्शनवर रेडिएशन पडल्यानंतर साहजिकच ते रिफ्लेक्ट होईल आणि आतल्या आतमध्ये त्याचं रिफ्लेक्शन होईल.
हा जो आतला सरफेस आहे, आतल्या स्पिअरचा किंवा आतल्या वॉलचा आतला सरफेस हा लॅम्प ब्लॅकनी कोटेड केलेला आहे. लॅम्प ब्लॅकची प्रॉपर्टी काय, अबाउट 95% एनर्जी ती एका इन्सिडेंटमध्ये ॲब्सॉर्ब करते. टाकलेल्या एनर्जीपैकी 95% एनर्जी ॲब्सॉर्ब होते. म्हणजे रेडिएशन पडल्याबरोबर इथे 95% एनर्जी ॲब्सॉर्ब होईल. राहिली 5% एनर्जी, 5% एनर्जी इकडेच गेली. त्या 5%च्या 95% एनर्जी इथे ॲब्सॉर्ब होईल. जी शिल्लक राहील ती इकडे जाईल. त्याच्या 95% इथे ॲब्सॉर्ब होईल आणि 2-4 रिफ्लेक्शनमध्ये सर्वची सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब होईल. सो डायग्राम तुम्हाला दिसतेच आहे कशी काढायची आहे तर. आणि साहजिकच 2 मार्काची फिगर आहे त्यामुळे 6 लेबलिंग असलेच पाहिजेत. डबल वॉल्ड आहे त्या ठिकाणी. त्यानंतर सिल्वर पॉलिश सरफेस, हा बाहेरचा जो सरफेस आहे तो त्याला पॉलिश केलेलं असतं, सिल्वर पॉलिश. हा कोनिकल प्रोजेक्शन. त्यानंतर इव्हॅक्युएटेड स्पेस, या 2 डबल वॉल्डच्या मधात ही इव्हॅक्युएटेड स्पेस असते. आणि इथे लॅम्प ब्लॅकचं कोटिंग असतं, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. 2 मार्काची फिगर तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. लेबलिंग विसरू नका. लेबलिंग विसरसाल तर 1 मार्क जाईल आणि फिगर जर वेळी वाकडी काढसाल तर पुढचा 1 मार्क जाईल. त्यामुळे इथे फिगर काढताना व्यवस्थित कंपॉस बॉक्सचा वापर करायचा आहे. नीट या शब्दाकडे लक्ष ठेवा आणि लेबल्ड या दुसऱ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. द 6th क्वेश्चन फ्रॉम SA1 टाइप इज कंपेअर द रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल बॉडी ॲट 727 डिग्री सेंटीग्रेड अँड 227 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. मग आता रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी आणि टेम्परेचर काय रिलेशन असतं स्टीफन्स लॉनुसार. द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज फाउंड टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि त्यानुसार आपल्याला लिहिता येतं पहिलं टेम्परेचर जर T1 असेल तर पहिला रेट ऑफ इमिशन असेल रेट R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T1 रेस्ट टू पॉवर 4 आणि दुसरा रेट ऑफ इमिशन असेल R2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T2 रेस्ट टू पॉवर 4. सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 रेस्ट टू पॉवर 4. सो R1 अपॉन R2 T1 आहे 1000 केल्विन आणि T2 आहे 500 केल्विन. आता हे टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेडमधलं आहे तर तिथे मात्र स्टीफन्स लॉमध्ये स्पेशली मेन्शन केलं इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यामुळे हे टेम्परेचर तुम्हाला केल्विनमधलंच घ्यायचं आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही, लक्षात ठेवा. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये मात्र तुम्हाला डिग्री सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर घ्यायचं आहे. स्टीफन्स लॉमध्ये मात्र केल्विनमधलं टेम्परेचर. सो 1000 अपॉन 500 मीन्स 2 रेस्ट टू पॉवर 4 मीन्स 16. सो R1 अपॉन R2 इज 16. म्हणजे रेट ऑफ इमिशनचा रेशो असेल 16:1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 दिला आहे त्यांनी 1000 कॅलरीज ऑफ रेडियंट हीट इज इन्सिडेंट ऑन अ बॉडी. एका बॉडीवर 1000 कॅलरी एवढी एनर्जी आपण इन्सिडेंट केली. इफ द बॉडी ॲब्सॉर्ब्स 400 कॅलरीज, त्या 1000 पैकी 400 कॅलरी त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केल्या. फाइंड द कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असेल ते काढायचं आहे. बॉडी एनर्जी ॲब्सॉर्ब किती करून राहिली ते आपल्याला दिलं आहे, पण कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असेल ते काढायचं आहे. मग त्यासाठी पहिले आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काढू. मग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपल्याला माहिती आहे अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द बॉडी अपॉन एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. किती एनर्जी ॲब्सॉर्ब करते 400 कॅलरी, कितीपैकी 1000 कॅलरीपैकी. सो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.4. आता इथे दुसरा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन सारखाच असतो. का बरं? कारण की क्रिचॉफ्स लॉमध्ये तेच म्हटलंय कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. So, according to Kirchhoff's law, coefficient of absorption is equal to coefficient of emission. Therefore, A is equal to E. Coefficient of emission ला small e या लेटरने दाखवतात. So, A is equal to E is equal to 0.4. Therefore, coefficient of emission is 0.4. म्हणजे आपल्याला डायरेक्ट कोएफिशियंट ऑफ इमिशन न काढता पहिले आपल्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काढावा लागला. त्याच्यावरून मग कोएफिशियंट ऑफ इमिशन तेवढाच असतो हे सांगून कोएफिशियंट ऑफ इमिशन तयार करावा लागला. 8वं एक्झाम्पल आहे आणि लास्ट एक्झाम्पल त्या चॅप्टरवरचं SA1 टाईपमधलं. अ मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. मेटलचा क्यूब आहे हां आणि त्याची लांबी म्हणजे त्याची लेंथ 4 सेंटीमीटर आहे. प्रत्येक साईड सारख्या लांबीची असेल 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. रेडिएट्स हीट ॲट द रेट ऑफ 10 जूल पर सेकंद. या क्यूबमधनं या पूर्ण क्यूबमधनं 10 जूल दर सेकंदाला एनर्जी रेडिएट होत आहे. फाइंड द इमिसिव्ह पॉवर ॲट द गिव्हन टेम्परेचर. इमिसिव्ह पॉवर आपल्याला काढायची आहे. मग आता मला सांगा इमिसिव्ह पॉवरची व्याख्या काय आहे. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय दॅट बॉडी. मग आता त्या क्यूबचा एरिया किती असेल. क्यूबला 6 सरफेसेस
आणि प्रत्येक सरफेसचा एरिया किती 6L². म्हणून कंप्लीट एरिया असेल क्यूबचा 6L² म्हणजे 6 × 16 है ना, 4चा स्क्वेअर 16, 6 × 16 म्हणजेच 96 सेंटीमीटर² एवढा एरिया झाला. 96 सेंटीमीटर² मीटर स्क्वेअर करून टाका. सो 96 × 10⁻⁴ मीटर² एवढा एरिया. आणि हे काय दिलं 10 जूल पर सेकंड. एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम दिलेला आहे. सो Q/T इज 10 जूल पर सेकंड हे आपल्याला दिलेलं आहे. इम्युसिव्ह पॉवर काढायची आहे. इम्युसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो आपल्याजवळ E = Q/AT. Q/T दिलेला आहे तुम्हाला. Q/T किती आहे 10 अपॉन एरिया. एरिया इज 96 × 10⁻⁴. सिम्प्लिफाय केलं आपल्याला मिळालं इम्युसिव्ह पॉवर 1042 जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. ही मिळाली आपल्याला इम्युसिव्ह पॉवर. मग व्यवस्थित लक्ष ठेवा. तुमच्या त्या स्टीफन्स लॉवरचा पण एक्झाम्पल आलं तुम्हाला या क्वेश्चन बँकमध्ये. त्यानंतर इम्युसिव्ह पॉवरवरचं पण एक्झाम्पल आलं. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनवरचं पण एक्झाम्पल आलेलं आहे. फक्त न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवरचं एक्झाम्पल याच्यात आलं नाही. ओके.